सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 85. महाहंकार गर्भेण तपो विद्या बलान्वितः संसार कुहरावर्ते घटयंत्रे यथा घटः. तप, विद्या, बल यांनी युक्त असूनही जीवापोटी महान अहंकार, मी देह ही भावना हाडीमासी खिळून राहिल्याने, उराशी कवटाळून धरल्याने संसार रूपी विहिरीत रहाटगाडग्याच्या घटांप्रमाणे फिरत असतात. मी देह हा भ्रम असल्यामुळे तपस्वी, ज्ञानी, बलशाली व्यक्ती देखील अहंकाराच्या, कर्तृत्वाच्या, मी करता, मी भोगता ह्या भावाच्या आहारी गेल्याने स्थिरचित्त नसतात. विहिरीतून पाणी काढण्यास रहाटगाडगे लावलेले असते. ते एकसारखे फिरते ठेवतात, म्हणजे त्यातील पोहरे विहिरीच्या पाण्यात बुडून पाण्याने भरून वर येतात व विहिरी बाहेरील टाकीत रिकामे होतात व रिकामे असलेले विहिरीतून भरून वर येतात. असे रहाटगाडगे सतत चालू असते. त्याप्रमाणेच संसाररूपी पंचमहाभूतांच्या चक्रात मी देह ही भावना दृढ असलेले अज्ञानी जीव, मग ते कितीही तप केलेले असोत वा बलवान असोत, सापडतात. व्यवहारात अहंकार म्हणजे गर्व, दर्प, अभिमान असा अर्थ समजतात. जे आपल्या जवळ असेल त्याचा अभिमान बाळगून दुसऱ्याला तुच्छ लेखणे म्हणजे गर्व व गर्वाचे घर खालीच होणार. पण आध्यात्मिक दृष्ट्या अहंकार म्हणजे देहाशी तादात्म्य पावणे. मी म्हणजे देह ही भावना पोटी धरून ह्या भ्रमाने जीवन कंठणे होय. हे अज्ञान, हा भ्रम जोवर मूळ धरून आहे तोवर वरून वरून कितीही तप झाले, ज्ञान मिळविले वा बल संपादिले तरी काही उपयोग नाही. रोपाच्या डिक्षा वरून वरून खुडून चालत नाही, मूळच उपटावे लागते. मी देह हा अहंकार गेला, मी आत्मा हा बोध झाला व तसा ध्यानाच्या वेळी अनुभव आला, म्हणजेच अहंकाराचा समूळ नाश होतो. मग विद्या, तप, बल ही साधने ठरतात, व्यर्थ होत नाहीत. जन्म मृत्यूच्या चक्रात सापडावे लागत नाही व जीव मुक्त होऊन आत्मीयतेने, निरहंकाराने जीवन जगतो, निस्वार्थी होतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.